श्री स्वामी समर्थ. तर तुमचं वेलकम आहे रेसिपी आणि बरंच काही यामध्ये. तर मी आज बनवलेली आहे सोलकढी आणि पापलेट फ्राय. तर बघा कसे झालेले आहेत. तर इथे रेसिपीला सुरुवात करते. इथे घेतलेले पापलेट, हळद, लाल तिखट, कोकमचा आगळ येते, फिश फ्राय मसाला, मीठ आणि हिरवं वाटण. तर इथे पापलेटला मी पहिले कोकम आगळ लावून घेते. तुम्ही कोकमही लावू शकता किंवा लिंबूही लावू शकता त्याला. तर वरून टाकते हिरवं वाटण आणि चवीनुसार मीठ. सगळे लावून मी अर्धा तास ठेवणार आहे. 1-2 तास लावून ठेवू शकता. तर आता इथे टाकते मी हळद, आणि लाल तिखट टाकते. तर वरून टाकते फिश फ्राय मसाला. सगळं एकत्र लावते, चांगलं लावून घेते त्याला. तर आता इथे पॅन गरम करत ठेवलाय आणि त्यामध्ये टाकते 1 चमचा तेल. इथे मी पिठामध्ये थोडंसं रवा मिसळलेला आहे, त्याने कुरकुरीतपणा येतो चांगला. आणि फिश आता मी त्यामध्ये घोळून घेणार आहे. आता ते पॅन मध्ये मी ठेवते चांगले. अशा प्रकारे मी सगळी फिश मी आता फ्राय करायला ठेवते. एक साइड चांगली खरपूस होऊन द्यायची आहे. बघा कशी मस्त गोल्डन दिसते. तुम्हाला जर फिश आवडत असेल तर नक्कीच कमेंट करा. आता मी इथे दुसऱ्या रेसिपीला सुरुवात करते. इथे सोलकढी केलेली आहे मी. तर इथे मी एक नारळ फोडून घेतलेला आहे, 2 लसणाच्या पाकळ्या, अद्रक, 2 मिरची, कोकम आगळ घेतलेला, मीठ आणि जिरं. तर खोबरं मी पहिले धुवून घेतलेलं आहे आणि आता त्याचे छोटे छोटे तुकडे करते. ही गरमीमध्ये खूप चांगली असते, शरीराला थंडावा देते, त्यासाठी नक्कीच ट्राय करा. तरी तुम्ही पूर्ण तुकडे करून घेत आहे. तुम्ही सोलकढी कशा प्रकारे करता नक्कीच कमेंट्स करा. तरी तुम्ही पूर्ण तुकडे करून घेतलेले आहेत. आता मिक्सर भांड्यामध्ये मी ते सगळं. मिरची तिखट नसल्यामुळे मी 2 टाकते. लसूण घातलंय, अद्रक घातलंय आणि जिरे टाकलंय. 1/2 चमचा जिरा आहे आणि चवीनुसार मीठ. आता मी ते ग्राइंड करून घेते आहे. अशा प्रकारे झालेलं आहे. आता त्यामध्ये टाकते मी पाणी. पाणी जरा जास्तच घ्यायचं आहे. तर इथे आता मी चेक करते झालेली आहे की नाही. तर आता मी तो गाळून घेत आहे, म्हणजे त्याच्यात दूध निघेल. जर तुमच्याकडे सफेद कपडा असेल स्वच्छ, तोही तुम्ही घेऊ शकता. अशा प्रकारे त्याचं नारळाचं दूध गाळायचं आहे. तर मी अजून एक टाइम तो करत आहे. थोडं पाणी घालते
आणि पुन्हा ग्राइंड करून घेत आहे मी. जर तुम्हाला अजून जाड वाटली असेल तर थोडं पाणी घाला. तर अशा प्रकारे संपूर्ण दूध काढून झालेलं आहे. आता त्यामध्ये टाकते मी कोकम आगळ. मला थोडं कमी वाटलं म्हणून मी थोडं अजून टाकते त्याच्यात. पूर्ण ढवळून घ्यायचं आहे ते. आता वरून टाकते कोथिंबीर. मला थोडं मीठ कमी वाटलं म्हणून मी वरून थोडं टाकलेलं होतं मीठ. अशा प्रकारे आपली सोलकढी तयार झालेली आहे. तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट्स करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि शेअर पण करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.